हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला खास तुम्ही म्हणाले आज एवढी साडी बिडी नेसून काय व्हिडिओ केला, पण आज मी खास तुम्हाला हा शालू दाखवण्यासाठी माझा ॲक्च्युली मी आधी असा विचार केलेला की असा हे दाखवावा की 44 वर्षापूर्वीचा हा शालू आहे आणि माझ्या लग्नाला पण आज 44 वर्ष पूर्ण झाली आणि 45 वर्ष लागलं. त्यामुळे मी विचार केला की हा शालू तुम्हाला नेसूनच दाखवते, कारण नेसल्याशिवाय त्याचं ही जी शाईन आहे ही समजणार नाही. हे बघा 44 वर्ष जुना शालू असून सुद्धा अजून किती छान राहिला आहे तो. संपूर्ण एकदम म्हणजे जी शाईन आहे ती थोडीशी कमी झाली आहे, कारण आता एवढे वर्ष जुना आहे तो, पण अजून म्हणजे असं काही अगदी नेसल्यावर खूप जुना वाटत नाही. लाईटमध्ये छान चमकतो शालू तो. आणि ही एक माझी चांगली आठवण आहे म्हणून मी त्याला जपून ठेवलं आहे. मी वर्षातनं दोनदा तीनदा, एकदा पावसाळा संपल्यावर, उन्हाळ्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या आधी, पावसाळा संपल्यावर असं मी एकदा त्याला काढून सगळा मोकळा करून हवा लागून देते त्याला, आणि अधूनमधून मी थोडंसं ऊन पण दाखवते त्याला आणि परत घडी घालून ठेवून देते. अशी मी ह्याची काळजी घेते, कारण मला हा शालू खूप आवडतो. आणि हा शालू माझ्या मुलीनी, माझ्या सुनेनी, माझ्या नातींनी सगळ्यांनी नेसला आहे हा शालू, कारण तेवढाच त्यांना आवडतो. म्हणजे मध्ये एकदा मी ह्या शालू म्हणजे ब्लाऊज होत नाही, पेटीकोट मात्र अजूनही आहे माझ्याकडे, पण तो आता मी घालत नाही कारण कापड खूप त्याचं म्हणजे हे झालं आहे, घातला तर फाटेल. पण एक आठवण म्हणून मी ठेवून दिलं आहे. आणि ह्याच्यासाठी मी ब्लाऊज शिवायला म्हणून कापड बघायला गेले, त्यावेळेला हा शालू घेऊन गेले होते की ह्याला मॅचिंग कापड घ्यायचं म्हणून. पण त्या दुकानदारांनी सांगितलं की आता हे त्यावेळेचं पूर्वीचं सिल्क आहे, आता तसं सिल्क मिळणार नाही आणि तुम्हाला कापड तेवढं म्हणजे प्युअर मिळणार नाही. हे सिल्क खूपच छान आहे त्यावेळेचं, त्यामुळे. आणि ही जर बघा खूपच छान आहे, त्यामुळे ती अजूनही छान चमकते. आणि अशी ही शालूची माझी आठवण आहे. माझी आज ॲनिव्हर्सरी आहे, त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना हा शालू दाखवण्यासाठी नेसलेली आहे. तुम्हाला कसा वाटतो हा? आणि तुम्ही पण कोणी अशा आपल्या आठवणी काही जपून ठेवल्या आहेत का, किंवा लग्नाच्या वगैरे काही शालू किंवा कपडे वगैरे असे काही जपून ठेवले आहेत का? ठेवले असेल तर मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला आणि अजून एक दाखवायचं राहिली गोष्ट, ही मला नथ दाखवायची होती तुम्हाला. ही बघा, ही मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की ही माझ्या सासूबाईंची नथ आहे आणि त्यांनी मला ही दिली होती आणि मी अधूनमधून सणावारी ही नथ नक्की घातली. आज मी शालू नेसला आहे आणि माझी ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मला वाटलं की ही नथ घालावी आणि तुम्हाला पण दाखवावी. हे बघा किती सुंदर आहेत, आणि हे मोती आहेत ना, हे रिअल मोती आहेत. त्यामुळे ही नथ मी जपून ठेवलेली आहे आणि एक आठवण म्हणून ती कायम म्हणजे मी ठेवणार आहे. मी असे माझ्यानंतर माझ्या मुलीला पण हवी आहे ही नथ, माझ्या सुनेला पण हवी. बघू कोणाला ज्याला पाहिजे ते घेतील, पण ही नथ एक छान आठवण म्हणून आहे. आणि अशी नथ आता म्हणजे हे रिअल मोती आहेत, त्यामुळे अशी नथ आता बघायला मिळणार नाही. त्यामुळे मला खास ही तुम्हाला दाखवायची होती. कशी वाटते तुम्हाला? आवडली का ही तुम्हाला नथ? थँक्यू.